बघा मित्रांनो, इथं सगळं आता ओव्हरफ्लो झालेलं आहे. इथं चेंबरचं झाकण पडलेलं आहे आणि हा यायचा जायचा रस्ता कसं माणसाने यायचं आणि कसं जायचं असा विषय होऊन बसलेला आहे. इथं पाणी किती साचलेलं आहे. हा पूर्ण रस्ता आहे, रस्ता पूर्ण हे झालाय. हे बघा इकडं पूर्ण. गुड मॉर्निंग मित्रांनो, गेल्या 3 दिवसापासून पाऊस पडतोय आणि मेन विषय म्हणजे नाही का, पाऊस पडतोय पण आमच्या चाळीत परिस्थिती अशी वाईट झालेली की सांगायला नको. पाय ठेवायला जागा नाही, चेंबर सगळे ओव्हरफ्लो झालेले आहेत एकदम, म्हणजे लय आवड झालेले आहे. मेन विषय म्हणजे ते चेंबरचे टॉयलेट आहे तसे, जर ते टॉयलेटचे चेंबर ओव्हरफ्लो व्हायला लागलेले असा विषय झालेला आहे. काय इथं परिस्थिती अवघड झालेली आहे ह्या वेळेस. अरे हा, अवघड झाली, पर पाय सांडायला लागले. तुझ्या पायाला आधीच चकल्या पडतात ते. टॉयलेटला जायचं म्हणलं तरी तुम्ही पाहू शकता थोड्या वेळात थोडं ओव्हर झाले पाणी, असं वाटतंय घरातच शिरेल. तुम्हाला दाखवतो मी काय झालेलं आहे ते. त्यातही महत्वाचा विषय म्हणजे नाही का, एकदम मागा विषय चालू झाला की चालू होते. तिथं मॅडम पडल्यात आजारी, शिव मॅडम. ऐ काय झालं, आजारी पडली है, आजारी पडली हा म्हणते. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो काय झालंय नक्की, ओव्हरफ्लो झालंय का काय झालं. चला हे बघा, इकडं सगळं फुल्ल भरलेलं दिसतंय. इथं जे पाणी तुंबत होतं या पाणी चेंबरला फुल केल्यामुळं तिकडं पाणी सगळं ओव्हरफ्लो झालंय. आमच्या चाळीमध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे दिसतंय तुम्हाला. चेंबर वगैरे सगळं ओपन केलेले आहेतच, पावसात मी लई शिंगाणं लावलेलं आहे. चेंबर ओपन करावं लागतात तेव्हा ते टॉयलेटला वाटायचं. तेव्हा कसा विषय झाला इथे, सगळं सगळं भरलेलं आहे टोटल. इकडे चेंबर सगळं ओव्हरफ्लो व्हायला लागले. चाळीमध्ये आता जरा मोकळं झालं इकडं, तिकडं पाणी आता सगळं हे झालेलं आहे. इकडं गाड्या वगैरे सगळं नाही का, टायर बुडल्यात गाड्यांचे. बिल्डिंगवाल्यांचं बरं आहे, बिल्डिंगवाल्यांना काही टेन्शन नाही. असा विषय झाला आहे चाळीमध्ये जरा, म्हणजे खूप बिकट विषय झाला आहे ह्यावेळेस. कसं वाटतंय बघा, वाटतंय म्हणजे तिकडे ते पाणी साचवल्यामुळं तरी जरा पाणी तिकडे थांबलंय. ते पण पाणी जरा हे झालं असं ह्याच्या खाली, झाडाच्या खाली जे त्याला त्यांनी उकारलं होतं ना ते, त्याच्यामुळे त्याला. चाललोय आता भाजीपाला आणायला. पाऊस काय थांबायचं नाव काढत नाही, त्याच्यामुळं नाहीलाच तो मला रेनकोट घालून जावं लागलेलं आहे. रेनकोट घालून चाललोय मी आता, नाही का. काय करणार आता, पाऊसच थांबत नाही म्हणलं, पर्याय नाही. जरा पाणी पण आणायचं ना, आणि लिस्ट एवढी दिली की सांगायलाच नको. आता कसं, हिला त्रास नको जास्त पावसा पाण्यात फिरायचा, आणि ते पण आताच भांडणं करून आत्ताच शेजारी भांडणं करून थांबली. ते पाणी वगैरे इकडे साचतंय, तर त्या समोरच्या बाईची इथं आणि इकडे झाली भांडणं. आता पाणी आहे ते इकडे तिकडे जाणार, त्याला काय पर्यायच नाही असा विषय आहे. पावसाळ्यात म्हणजे ह्या पण गोष्टी चालूच राहते, ते शेजारी पाजारी भांडणं वगैरे, नाही का. शेजारी आहे जरा बावळट बोलायची, स्वतः स्वच्छता करत नाही, दुसऱ्याला बोलत असते. स्वतः कचरा टाकते दारात सगळा. नालायक बाई काय सांगायचं. जाऊ दे आता, काय करणार. जाऊ दे, तसं काय बोलत जाऊ नको, शेजार धर्म आहे. डोक्यात पांगळा आहे शेजार धर्म. स्वतः असा कचरा टाकते दारामध्ये, कधी झाडू मारत नाही. मी स्वच्छ करते तर तिला स्वच्छता आवडत नाही, तिला घाणीत राहायला आवडत, असा विषय. आणि इकडे चिवचं चाललंय बघायचं TV, कार्टून बघायचं चाललंय. चिव पडली आजारी एकतर. तिला 4 कितीतरी वेळा सांगितलंय, कालच मी बोललो होतो तरी, की हे चॉकलेट वगैरे ते खाल्लं. मी सांगितलं होतं आधीच, म्हणजे तेव्हाच आजारी पडली, सांगितलं होतं आधीच, नाही का. होय बाळा, तुला बोललो होतं ना मी चॉकलेट खाऊ नको म्हणून, पण तो ऐकलंच नाही, हे का नाही. आणि आता पडली आजारी, मग काय करणार त्याला, असा विषय झाला. ठीक आहे, चला मी जातो आता पावसात. मी आलोय आता सामान सगळं घेऊन, नाही का.
विषय असा आहे की पावसाने इकडे बघा कसा धिंगाणा केलाय. बघा पत्र्याला सगळं पाजर फुटलाय इकडं. हा इकडं सगळं पाणी गळायला लागलंय खाली. इकडं एवढा पावसात काम चाललंय. पता का नाही तो मोठे कपडे झाले धुवून वाळत कुठे घालायचे आता. वाळत ठेव बाहेर. कालचे परवाचे चुकले नाहीत अजून. थांबतच नाही जरा पण. कंटिन्यू चालू. कंटिन्यू चालू आहे. जरा पण थांबायला नाव घेत नाही पाऊस. ओ भाभी रस्सी है क्या? रस्सी रस्ती हे क्या बघा सगळं सामान वगैरे. विषय असा आहे की हे जे आहे ना पत्रांना पाजर फुटतंय. पाऊस लिकेज होत नाही पाजर फुटतंय. ह्यावेळेस काय केलं त्यावेळेस म्हणजे जरवर त्याला कागद टाकावा लागतो. कागद टाकला नाही वरती मग कटाळा केला. आता तो विषय जरा विषय गंभीर आलेला आहे. जरा कटाळा केल्यामुळे काय रे मग थंडी वाजायला लागली. लोणावळ्याचा फिरायला जायचंय का? कामिनी घाट. क्या हुआ भाभी? ये लगाने से कुछ फायदा है नहीं. हमारा ब्लॉग है यूट्यूब चैनल. ठीक आहे ते सामान आणलंय त्याचं ओपन करून घे ना सगळं. काढून घे. काय काय आणलंय काय नव्हतं. बघ काय काय आणलंय. सगळंच आणलंय शक्य तुम्ही. मी पण ओल्ली झाले. बरंच आणले भाजीला वगैरे. तसं फक्त ते औषध एक बहुतेक ह्याचं औषध दुसरं दिले. हां हां ते वेगळ्या कंपनीचं भेटले. ते ज्या त्या ह्याच्यामध्ये भेटतं. रेफरन्स त्यांचा तेच आहे. सेम कंटेंट आहे. होतं आपल्याकडे. चांगलं आहे का ते? हा, हे दाबदाब. मग ठीक आहे ना. काय होतं बाळा हां हो औषध प्यायचं बोलावं लागेल. पावर नाही माझी. पावर संपली. ते थंडी गारटले मी. खोल सगळं. चला आता थांबा एक मिनिट. चाकू लागेल मला. तेवढं औषध असते आता. चाकू फाडावं लागेल. व्यवस्थित काय चॉकलेट खायचं का? गबासा पुरीला आता चॉकलेटचं नाव काढलं तरी राहिलं. ते आता चॉकलेट खाणारच नाही कधीच. पावसाळा संपेच नाही. जोपर्यंत आता पावसाळा थांबत नाही पूर्णपणे तोपर्यंत चिवला आता चॉकलेट नाही. आहे बा खाणार नाही ना. हुशार झाली आता ती. कारण तिथं एकदा दोनदा नाही जवळजवळ 5-6 वेळा झालेलं आहे. ती ज्यावेळेस चॉकलेट वगैरे खाती जास्त त्यावेळेस आजारी पडते. चॉकलेट खाईन बिस्किट खाईन ह्या सगळ्या गोष्टी. काय करते तू? औषध बांधते ना पहिलं मग खायला चालायचं. पाणी खायला घेते. औषध पाहा तू हे करून घे जरा. भिजली परत तुला सर्दी व्हायची नाही तर तुला दवाखान्यात घेऊन जावं लागेल परत. हां बाळा उठा चला. मस्त आहे. मीठ आहे औषध. मस्त मस्त लागते. मस्त मस्त. हापच दिले बघ. किती ml द्यायचं असतं पण? 5 ml आहे ना. हां दर बाबा. बबडी उठ ग. चल लवकर. मला पण थंडी वाजते. चल जेवण करू आपण. मग परत अंगावर घेऊन जातो. थोडं ते थोडं रड नको रड नको रड नको. थोडं पी. थोडं बघ. हा आपण थोडंच आहे. मग तुला ताप जाईल ना बाबा. बरं वाटेल ना. थोडं थोडं तुझ्या हाताने पेची चिव गुड झाले. काय झालं काय झालं ते ना तू. थोडं थोडं बघ. मीठ आहे. ऑरेंज कलरचं. ऑरेंज कलर आहे. माझा हात बी वळलाय बाबू. चल लवकर पिऊन घे. मग बरं व्हायचं ना बाबू. कसं औषध पिते. मी पाजत होते तेव्हा नाही पिली आणि आता पप्पाच्या हाताने पिते. मी काय झेअर टाकून पाजित होते का? थोडं थोडं पिते रे ती. हो बच्चा. मी एकदा पाजते का? हा मग तू एकदाच टाकते. नरडात बदलू देते तू डायरेक्ट. मग थोडं राहिलं तर एवढं का बस थोडं. हे पाणी दे चिवला. मम्मीच्या हाताने असून नाही पिली चिवला का नाही. पप्पाच्या हाताने पिते आहोत. या चिवला पाणी दे. हळूहळू लय नको बाळा. बरं औषधात पावर जाते ना मग निघून. बरे
औषधाची पावर निघून जाते. मग जास्त केलं ना औषध हा भाभीने काढलं सगळं. मग आता तूच कुठारा करून ठेवलाय परत वरून मारते. कशासाठी कापते पण येतो? रस्सी बांधायची आता दुकानात हे बघा मित्रांनो, आणायला. रस्ती नाही दुकानात जायला. आता पाऊस पडतोय. मगाशी मी गेलो तेव्हा काय सांगितलं नाही मी. तेव्हा जरी सांगितलं तरी आणलं असतं की. लक्षात नाही ना हो माझ्या. आता नाही असतं चादरी पाडायला लागली घरातल्या. अवघड विषय लय. कपडे वाळत घालायला काहीतरी. फार ट्र 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 ट्र. काय होतं बाळा? सगळ्यांना प्रश्न पडलाय. काय कुठं आलो तुला? कोण म्हणतंय? नाही येतो. काय फिर ये जूता आया कहाँ से? ते धुतलं तर कुणीच आहे भांडी बदल. भांडी घातलेलं कुणी आलं कुठं नाही. हा आमचं चाललंय आता रस्सी बांधायचं घरात. रस्सी पण आम्ही विकत नव्हती आणली पावसाळ्यामुळं. आता घरातच चादर पाडून रस्सी तयार केली. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर तेच काय बोलायचं, पण आता विषय असा आहे की पावसाने लय ह्यावेळेस हाल बेकार करून ठेवलेले आहे. एवढे बस का? बस हा? बस वर बांधा जरा टाईट. ठीक आहे. म्हणजे कपडे वाळत घातल्यावर खाली येणार नाही. कोण आहे? हा. हा, तेवढं. बस अजून वर. हा बस वर घ्या. आता एवढीच आहे ना, हा गाठण मारता येईल ना. बघा कशी रस्सी बांधली. आता घरात कपडेच कपडे. हे बघा कसं पाणी बी झालं इकडं सगळं चिक 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 चिक. शिव मॅडम आमच्या झोपल्यात इथं नसत्या. बरं नाही तर बस का तेवढं? बस. इथं पाणी किती साचलेलं आहे. हा पूर्ण रस्ता आहे. रस्ता पूर्ण हे झालाय. ते बघा इकडं पूर्ण ओलं झालेलं आहे. ओलं म्हणजे पूर्ण. आलोय आता कामावर, नाही का. एवढा पाऊस पडतोय तरी पण साहेब लोकांनी काय बोलून घेतलं. ठीक आहे म्हणलं, नाही का. जास्त वेळ झाला पण तरी पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आलोय आता बघू कसं काय विषय, नाही का. तर हा ब्लॉग एवढाच. भेटू आपण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ.